जय भवानी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा, सावित्रीबाई फुले यांचा। खानदेश कसमादे फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी। खानदेश कसमादे फाउंडेशन उपाध्यक्ष तथा छावा क्रांतीवीर सेना उत्तर महाराष्ट्र औद्योगिक आघाडी अध्यक्ष प्रवीणभाऊ पाटील, खानदेश कसमादे फाउंडेशन अध्यक्ष तथा खानदेश सुपरफास्ट न्यूज हिंदुस्थान पोलीस टाइम्स संचालक मुख्य संपादक अविनाश पाटील यांच्या वतीने केवल पार्क रोड, जाधव पार्क येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रसंगी नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक अण्णासाहेब निवृत्ती इंगोले, भाजपा सरचिटणीस अशोकजी पवार, शिवसेना उपविभाग प्रमुख विनोदजी घरटे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली। प्रसंगी उपस्थित मान्यवर नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक अण्णासाहेब निवृत्ती इंगोले, भाजपा सरचिटणीस अशोकजी पवार, शिवसेना उपविभाग प्रमुख विनोदजी घरटे, पुण्यनगरीचे ज्येष्ठ पत्रकार सतीशजी नांदोडे सर, नगरसेविका हर्षदाताई गायकर,
माजी नगरसेवक तथा सुप्रसिद्ध वास्तुशिल्पकार नंदुकुमार शेठ जाधव, अण्णासाहेब विजयजी मेदगे, सागरभाऊ बोरसे, प्रकाशजी मोगल, संतोषजी मेदगे, रमेशजी निगड, लकीभाऊ इंगोले, भरतजी पाटील, बापूसाहेब विनोद पाटील, शामराव येवले, आनंदजी शिंदे, किशोरजी महिरे, महाले साहेब माऊली, सागरजी जाधव, प्रमोदभाऊ बागुल, प्रशांतभाऊ खैरनार, शंकरराव येवले, येवले काका, वसंतराव सोनावणे, विलासराव भाऊसाहेब पाटील, नितीन पाटील साहेब, कदम साहेब, द्विवेदी भैया साहेब पाटील, नितीनजी पाटील, राजदीप शिंदे, कुलदीप शिंदे आदींसह परिसरातील नागरिक, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रसंगी उपस्थित मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले. नागरिकांच्या साक्षीने या परिसरामध्ये आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करतोय आणि या सोहळ्याला आपल्याला लाभलेले आहेत या परिसरातील प्रभाग 26 चे सन्माननीय नगरसेवक अण्णासाहेब इंगोले यांना मी विनंती करतो. अण्णासाहेब 2 शब्द आपण व्यक्त करावे. मी सर्वप्रथम जाधव पार्क परिसरातील सर्व बंधू भगिनींना शिवजन्मोत्सवाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. महाराजांनी ज्याप्रमाणे रयतेचं राज्य स्थापन केलं, त्या जी प्रजा महाराजांच्या राज्यात सुखी होती, असंच गुण्या गोविंदांनी आपण सर्वांनी महाराजांचा आदर्श घेऊन वागलं पाहिजे. खरं तर आपल्या परिसरात सुद्धा विविधतेने नटलेला असा आपला परिसर आहे. सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदांनी नांदत असतात. खरं तर आपल्या परिसरात सुद्धा रयतेचं राज्य आलं पाहिजे. महाराजांच्या विचारावर आपण सर्वांनी हे विचार डोक्यात घेतले पाहिजे आणि त्या पावलावर पाऊल ठेवून आपण सर्वांनी वाटचाल केली पाहिजे. मी ह्या आपणा सर्वांना या शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णासाहेब. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि वर्षानुवर्ष हा जो सण आहे महाराजांच्या जयंतीचा, हा सण आपण स्वतःहून खूप मोठ्या प्रमाणे साजरा करत असतो. महाराजांचा इतिहास एवढा मोठा आहे की तुम्ही आम्ही छोटे लोक त्याच्यावर महिनाभर जरी बोललो तरी ते कमीच पडल. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज या सर्वांचं जे आपल्या भारतासाठी जे कार्य होतं, त्यांनी या देशाला दिशा दिली आणि दिशा दिल्यामुळंच आज आपली ही देशाची प्रक्रिया चालते. संविधान असेल, या सर्व नियमांमुळेच आज आपला देश चालतोय आणि अशा या महापुरुषांना मी कोटी कोटी वंदन करतो. आज या कार्यक्रमाचं आयोजन प्रवीण भाऊ पाटील, आमचे मित्र अविनाशजी पाटील यांनी अतिशय छान असं आयोजन केलेलं आहे. क्रांतीवीर सेनाचे ते अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य. अतिशय छान असं त्यांनी या ठिकाणी आपलं प्रस्थ निर्माण केलं. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद पवार साहेब. त्याचप्रमाणे प्रभागाची जाण असलेले आपले शिवसेनेचे विभाग प्रमुख विनोदजी गर्डे सर थोडक्यात आपल्या या रयतेच्या राजाचा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने 2 शब्द व्यक्त करणार आहेत. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे जननायक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. अशोक भाऊंनी सांगितलंच की महाराजांविषयी आपण काय बोलणार, कारण आपण छोटे माणसं. खरोखरच आज बी महाराष्ट्र नाही, भारत नाही, तर पूर्ण जगामध्ये ज्या वेळेला फक्त शिवछत्रपती शिवाजी महाराज की जेव्हा आवाज उंच होतो तेव्हा जय घोष हा होतो म्हणजे होतो. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक
आमचे मित्र प्रवीण भाऊ तसेच अविनाश भाऊ आणि इथे जमलेले सर्व मित्रगण असतील, महिला वर्ग असतील, यांना शिवजयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि महाराजांना कोटी कोटी प्रणाम करून मी माझे इथे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.